नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे, कारण आज रॅपिडो आपण यूज केले. जवळपास 4 ते 5 राईड कॅन्सल झाल्यानंतर एक राईड आपण मीटर प्रमाणे म्हणजे 21 रुपये किलोमीटर प्रमाणे घेतली आहे. कारण परवा दिवशी झालेल्या मीटिंग प्रमाणे असं ठरलंय की सगळ्यांनी 1 तारखेपर्यंत रॅपिडो यूज करायचं आणि 21 रुपये प्रमाणे कस्टमरकडनं रेट घ्यायचं. तर राईड पडल्यानंतर कस्टमरला कॉल करायचा आणि सांगायचं की ज्याप्रमाणे ऑटो रिक्षाला रेट दिला आहे त्याप्रमाणे आरटीओने 21 रुपये दिलेला आहे, तसा रेट आहे 25 रुपये. पण आता सध्या डिस्काउंट वगैरे देतोय आम्ही, तर ते पण आपल्या मनावर द्यायचं की नाही द्यायचं. जर एसी पाहिजे असेल तर 25 रुपये, विदाऊट एसी पाहिजे असेल तर 21 रुपये किलोमीटरने. आणि याचं कॅल्सी सांगताना गुगलला सर्च केलं तर ओनली मीटर म्हणून तुम्ही टाका, त्यामध्ये आपल्याला कॅबचे रेट आणि ऑटो रिक्षाचे रेट कसे कॅल्क्युलेट करायचे ते दिसतंय. तर व्लॉगमध्ये मी ते थोडंफार दाखवलंय. आज काही जास्त ट्रिप झाल्या नाही, कारण कॅन्सल भरपूर होत होत्या, कारण फर्स्ट डे होता माझा यूज करायचा रॅपिडोचा. सो तरी एक राईड आपली सक्सेसफुली डन झालेली आहे. तर उद्या खरं आपल्याला कळेल की मंडेला वर्क किती करते, आयटी वाले कसा रिस्पॉन्स देतात ते. तर हळूहळू आता अवेअर करत चालायचं कस्टमरला. तर माझं सगळ्यांना जे आपले कॅब बांधव आहेत, कॅब ड्रायव्हर बांधव, सगळ्यांनी जे आता आपण चळवळ चालू केली आहे त्याला पाठिंबा द्या. आत्ता जर आपण मागे फिरलो तर सगळी मेहनत आपली वाया जाईल, मला असं वाटतं. आतापर्यंत मी याबद्दल काहीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलावं वाटते, कारण मी फेस करतोय सध्या. तर मी पण सध्या रॅपिडो जवळपास आहे ना 5 राईड झाल्यानंतर कॅन्सल 1 राईड झाली. नंतर माझ्या 2 राईड आणखी कॅन्सल झाल्या, कारण कस्टमर ॲग्री नाही होते ते रेट देण्यासाठी. कारण त्यांना असं वाटतं आपण त्यांच्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेतोय. पण जसं आपण कॉल केलाय, जसं आपली कॅन्सल झाली, तसे त्यांच्या जर 2-4 वेळा कॅन्सल झाल्या तर त्यांना ऑटोमॅटिक माहिती होईल की हा नाही, काहीतरी चेंज होतंय यामध्ये. तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची ही खरी वेळ आहे. तर मी व्हिडिओमध्ये हे सांगतोय, मी यामध्ये आणखी अपडेट देत राहील जसं मला कळेल तसं. तर सध्या आपण 21 रुपये प्रमाणे रेट घेतोय 1 तारखेपर्यंत. एसी जर पाहिजे असेल तर 25 रुपये प्रमाणे. तर कस्टमरला कॉल करायचा आणि त्या पद्धतीनुसार राईड कम्प्लीट करायचे. तर ब्लॉगमध्ये बघा आपण कुठं कुठं गेलो, आज रॅपिडोच्या किती झाल्या, आज ओलाच्या किती झाल्या किंवा उबेरच्या किती झाल्या. तर बघूया पुढं कसं होतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 2:45. एक गाडी सीएनजी खाली बसलाय. आपण आहे घराच्या इथं. तारीख आहे 20 एप्रिल. तर आपलं होल्डर मोडलाय बघा, हे इथं आहे. काल घ्यायचं लक्षातच राहिलं नाही. तर ठीक आहे, बघू आज कसं काम करतोय. तर निघूया आणि सुरुवात कोण करते बघूया. आपलं एअरपोर्टची राईड मिळाली आपल्याला पिंपळे सौदागरच्या इथनं. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल झालाय, येतो बोललेत. स्टेशनपासून आपल्याला एअरपोर्टपासून काही राईड पडत नव्हती. सो आपण स्टेशनला गेलो. स्टेशनला सर्ज होता. तर काळेवाडी स्टेशनला आपण कस्टमरला सोडलं 322 रुपये. तर तिथनं आपलं फ्रेश झालो आणि रॅपिडोकडनं आपल्याला राईड आली 296 रुपयाची. हिंजवडी लक्ष्मी चौकाच्या अलीकडेच होतं, ओरिएंटल हॉटेल काहीतरी होतं, पण इथलं नाव चेंज होतं. तर आता माझे हे होल्डर मोडल्यामुळे आहे ना, मला काल ऑर्डर करायचं लक्षातच नाही आज, त्याच्यामुळं मग काल काही व्हिडिओ काढले नाही. तर होल्डर माझं वेगळं आहे, त्यामुळे मी नॉर्मल होल्डर घेत नाहीये. नाही तर स्टेशनला वगैरे ते सिग्नलला जे थांबतात त्यांच्याकडनं घेता येईल. पण मला जे काचेला लावायला लागतं तुम्हाला दाखवतो बघा, हे जे आहे हे लागतं मला असं. तर ठीक आहे, आज मी ऑर्डर करून देईल. आता मिशोला बघितलं 219 दाखवते आणि ॲमेझॉनला बघितलं तर 349 दाखवते. तर बघूया आज कुठलं तरी एका ॲपवरनं ऑर्डर करेल. एक अर्धा पाऊण तास वेट केल्यानंतर आपल्याला ओलाकडनं राईड आली स्टेशनची 245. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. हा बघा जुगाड कसा केलाय, मी रुमाल ठेवलाय त्याच्या इथं, जे माउंट तुटला होता त्याचा पीस ठेवलाय, त्याला दोरी बांधली आहे त्या मूर्तीला आणि मोबाईल तिथनं आपण खाली सोडतोय. तर 1-2 दिवसाकरता जुगाड आहे, कारण मला जे पाहिजे ते माउंट यायला टाइम लागेल. सो ठीक आहे, आलोय आपण स्टेशनला. कस्टमरला सोडले. 245 कस्टमरचं बिल झालं, 250 केले आणि 250 आपल्याला भेटले ओलाकडनं. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. आपलं 1,500चं काम झालेलं आहे 5-6 राईडमध्ये. तर 103 किलोमीटर गाडी चालली आहे आणि टाइम झाला आहे 7:52. तर बघू, तिथं आपला मागाशी वाकडला टाइम गेला, नाहीतर आपलं एक 20-25 मिनिटं वाचले असते. आपण नाश्ता करून घेतला तोपर्यंत. तर इथं आता वेट करूया. रॅपिडो वगैरे सगळे ॲप चालू करतो आणि बघूया इथनं कुठे जातोय.
तर आपण स्टेशनला होतो आणि रॅपिडोचे सगळ्यांनी मिळून जे परवा दिवशी मीटिंग झाली आहे PWD ग्राउंडवर, त्यामध्ये असं ठरलंय की रॅपिडोमध्ये 21 रुपये किलोमीटरने रेट घ्यायचा. कस्टमरला ट्रिप पडल्यानंतर कस्टमरला कॉल करायचा आणि सांगायचं की मीटरप्रमाणे बिल होईल 21 रुपये प्रमाणे. तसं 25 रुपये आहे, पण डिस्काउंट करून 21 रुपये होईल. तर आपण जवळपास 4 ते 5 राईड आपल्या कॅन्सल झाल्या. नंतरची एक राईड रास्ता पेठतनं मला पडली वाकडची. मी कस्टमरला कॉल केला, सांगितलं असं असं आहे, मीटरप्रमाणे बिल होईल. तर मीटरप्रमाणे कसं, तर तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर ओनली मीटर म्हणून सर्च करा गुगलला. तिथं येतं कॅबचं फेअर आणि ऑटो रिक्षाचं फेअर. तर तिथं कॅबच्या फेअरला जाऊन माझं डिस्टन्स 16 किलोमीटर होतं. तर 336 रुपयाचं बिल झालंय कस्टमरचं. आणि रॅपिडोचं दाखवत होतं 260 का असं काहीतरी. तर कस्टमरनी 336 रुपये पे केलेत. तर याला जवळपास मला 5 ट्रिप कॅन्सल कराव्या लागल्या. म्हणजे कस्टमरलाच मी सांगितलं की तुम्ही कॅन्सल करा. RTOने जे मीटरप्रमाणे रेट दिले त्याप्रमाणे आता इथून पुढे काम होणार आहे. तर थोडासा वेळ लागते माझ्या हिशोबाने या गोष्टीला, पण जेवढं जमेल तेवढं शक्य तेवढं मीटरप्रमाणेच घ्या आणि रॅपिडो जास्त यूज करा. सध्या तरी मी तेच करतोय. तर बघूया किती रिस्पॉन्स भेटतोय कस्टमरचा वगैरे. तर ट्राय तर केलाय, फायदा आपलाच आहे. आपल्याला 21 रुपये प्रमाणे रेट भेटला. जे आपल्या हक्काचे पैसे आहेत ते आपण कस्टमरकडनं घेतोय. आपण काय त्यांच्याकडनं लूट वगैरे करत नाहीये. तर सगळ्यांनी मिळून आता फक्त यामध्ये एकच झालं पाहिजे का, सगळ्या कॅब चालकांनी किंवा कॅबवालेचे मित्र सगळ्यांनी मिळून आपण एकी धरली पाहिजे, त्या तरच आपलं काम होणार आहे. तर माझा तरी सपोर्ट आहे या गोष्टीला, कारण आपल्या फायद्याचंच आहे. रिक्षावाले आपल्यापेक्षा जास्त फेअर घ्यायचे. त्यांनी सगळ्यांनी मिळून एकी करून आता 17 रुपये त्यांना किलोमीटरप्रमाणे जो रेट आहे त्यांच्यानुसार भेटते. तर आपण पण आपले रेट फिक्स ठेवले पाहिजेत 21 रुपयाप्रमाणे. आणि जेव्हा जे 1 तारखेपासून जे म्हणतात आहेत का 25, तर 25 रुपयाप्रमाणे. या गोष्टीला वेळ लागणार आहे, सडन या गोष्टी चेंज होणार नाहीयेत. तरी पण मॅक्झिमम जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं स्ट्रेच करा. तर ठीक आहे, आपण तर प्रयत्न चालू केलेत. बघूया आता हे कुठपर्यंत जाते. आता आपण आहे वाकडला. आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते. ओलाकडनं आपल्याला राईड पडली आहे. 1 किलोमीटर पिकअप दाखवलं आणि 9.5 किलोमीटरचा ड्रॉप दाखवलाय. 258 रुपये दाखवलेत. माझं रिचार्ज संपले तरी सुद्धा राईड पडली आहे वाकडला. इथं बहुतेक कॅब नसतील त्यामुळे आपल्याला रेट दिलाय. ठीक आहे, ऍक्सेप्ट केले. कस्टमरच्या लोकेशनला आलोय, कॉल केलाय, येतो बोललेत. हुंदाई शोरूमची राईड आपण सोडल्यानंतर आपल्याला कोकणे चौकाची राईड पडली नाशिक फाट्याची. तर एक वयस्कर आजोबा होते, म्हणजे त्यांच्यासोबत फॅमिली होती. तर 5.5 किलोमीटरचे 178 रुपये 179 रुपये दाखवले. 221 रुपये त्यांचं बिल झालं आणि 172 रुपये आपल्याला दिलेले आहेत. तर ठीक आहे, आता इथनं बघूया, रिचार्ज करू ओलाचं, म्हणजे उद्यासाठी कंटिन्यू होऊन जाईल. आणि बघूया इथनं कुठं जातोय. आपल्याला इथनं कोकणे चौकातनं पुढं मेन चौकातनं राईड आले. 3 किलोमीटरपासून पिकअप आला आणि भोसरी एकता सोसायटी म्हणजे लांडेव आपलं ब्रिजच्या स्टार्टिंगलाच ड्रॉप आलाय. 11 किलोमीटर 192 रुपये दाखवले. सो घेतली आहे घराकडची इथली राईड आहे भोसरीची. तर आता पण मी तिथनं चालू आहे, पण ठीक आहे, तेवढंच आपलं काम होते. तर कस्टमरचा कॉल पण आलाय, त्यांना सांगितलं 5-6 मिनिटं लागतील. ठीक आहे बोलले या, तर करूया राईड कंप्लीट. तर वाकडपासनं आपल्याला राईड आली. कोकणे चौकात होतो आपण. तर वाकडपासनं 3 किलोमीटर पिकअप आणि 11 किलोमीटर ड्रॉप. 192 रुपये दाखवले. तर 186 कस्टमरचं बिल झाले. 192 रुपये आपल्याला दिलेत ओलांनी भोसरीमध्ये दिघे रोडला. माझ्या शॉपचं तिथं, माझं जिथं शॉप होतं त्याच रोडला ड्रॉप झाला आहे. तर आता टोटल करतो आणि अपडेट करतो. तर टोटल केले मी आत्ता. तर 2485 रुपये आपलं झाले. त्यामध्ये रॅपिडोचं आपण एक्स्ट्रा ॲड करून घेतले कस्टमरकडनं 21 रुपये किलोमीटरने. तर तसेच जर झालं तर इन्कम वाढणार आहे भरपूर. फक्त ते कंटिन्यू ट्रिप झालं पाहिजे. आता उद्या खरं कळेल, कारण उद्या IT वाले मंडेपासून वर्क चालू होतं. तर बघूया, उद्याच्या दिवसात कळेल ॲक्च्युअल काय काम आहे.